अर्धा लिटर दूध आहे ते मी गरम करून म्हणजे उकळून घेऊन कोमट केले आता। आणि त्यामध्ये हे दही पण बाहेर काढून ठेवलेलं फ्रीजमध्ये। ह्यामध्ये 1 चमचा दही घालणार आहे मी। आपल्याला याचं दही तयार करायचं आहे अर्धा लिटर दुधाचं। उद्यासाठी मी करते आहे, गुढीपाडव्यासाठी। नेहमी गुढीपाडव्याला घरी करते श्रीखंड, आम्रखंड। आंबे पण आणलेत, त्याचा आमरस करणार आहे। आणि यामध्ये आंब्याचा रस घातला श्रीखंडमध्ये की आम्रखंड तयार होतं। आता इथं रात्री दही लागलं याचं, नंतर मग स्वच्छ सुती कापडामध्ये बांधून ठेवायचे। मग त्यातलं सगळं पाणी गळून जाईल आणि चक्का तयार होईल। मग उद्या त्याचं श्रीखंड, आम्रखंड तयार करायचे गुढीपाडव्यासाठी। चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि झाकून ठेवायचं। रात्री आता दही लागलेलं आहे। सुती स्वच्छ कापडवर दही मी ओतून घेतलंय, खाली चाळण ठेवली आहे आणि हे बांधून ठेवायचंय दही। मग त्यातलं सगळं पाणी जाऊन त्याचा सकाळी चक्का तयार होईल श्रीखंड, आम्रखंडसाठी। चाळणीवर ठेवणार आहे मी गाठ मारून। असं तर मी आमरस करणार आहे उद्या, पुरी आणि आमरस। पण हे दरवर्षी करते आणि सगळे करतात घरी चक्का करून श्रीखंड, आम्रखंड, म्हणून थोडंसंच केलंय। अर्धा लिटरचं थोडंसंच होईल। आमरस पण करणार आहे मी। आता हे मी बांधून ठेवते रात्रभर, सगळं पाणी त्यातलं गळून घट्ट चक्का तयार होईल। आवरले मी आता। सकाळी लवकर उठले, श्रुतीनं रांगोळी काढली आहे, मी साडी नेसली। गुढीची पूजा आधी करून घेणार आहे मी लवकर, त्यासाठी मी साडी नेसून आवरले। गुढीपाडव्याच्या शुभेच्छा सगळ्यांना, नवीन वर्ष सगळ्यांना सुख समृद्धीचं जाऊ। बाहेर गाणी सुरू आहेत देवळात, त्यामुळे आवाज कमी येईल। गुढी उभी करायची सुरू आहे आमची। ह्यावेळी गॅलरी पॅक केली आहे, त्यामुळं काढते। गुढी नाही येणार ना। नाही 10:30 पावणे 11 वाजलेत। आता मी थोडं फोटो काढून घेते साडी चेंज करायच्या आधी, मग जेवणाला सुरुवात करणार आहे। सगळं स्वयंपाक करायचं बटाट्याची भाजी, आमटी, आमरस, श्रीखंड, घरी केलेलं पापड, शेंगा घालून साडी बदलून काय असून साडीमध्येच करून जेवण। असं ठरवलं की थोडा वेळ साडीमध्येच करते आज सगळं स्वयंपाक। बघू, सवय नाही एवढी, म्हणजे साडीची सवय आहे पण स्वयंपाक करताना घाण पण होती नवीन साडी, तर थोडा वेळ तरी करते।
कुकर लावलेला मी. कुकरमध्ये डाळ आहे आमटीसाठी आणि बटाट्याची पिवळी भाजी पुरी बरोबर नेहमीची ती करणार आहे आधी. त्याच कढईमध्ये पापड तळून घेणार आहे. बटाट्याची भाजीची तयारी करून घेते आधी मी. मी नाश्ता नाही बनवला, म्हणजे नाश्ता नाही केलेला. डायरेक्ट लवकर जेवणार आहे. पूजा केली गुढीची, देवाची पूजा. आणि आता बनवायचं आहे मसाले भात, पुरी, आमरस, कैरीची चटणी, कोशिंबीर, पापड तळायचे, बटाट्याची भाजी, एवढं सगळं करायचं आहे. श्रीखंड जो काल चक्का केलेला तो, त्यामध्ये फक्त ते मिक्सरला लावून घ्यायचं आहे, साखर आणि वेलची. कालचा चक्का केला तो फ्रीजमध्ये ठेवला. आम्रखंड थोडंसं येणार एक चमचा शास्त्र कांदा मिरची काय हो मी नाही ते ओला ओला केला होणार सोलकढी करायची. क्या चाहिए? लवकर जेवायचं आहे त्यामुळे मी साडी चेंज केली. आता साडीमध्ये स्लो करायला लागतं आणि थोडा वेळ मोबाईल कॅमेरा पण बंद केला आणि थोडे जेवण बनवून घेतलं. कारण मोबाईल कॅमेरा सुरू असला की माझं सारखं लक्ष तिकडंच जातं की मी कशी दिसते. मग साडी पण चेंज केली आणि पटपट आमटी बनवली, भाजी बनवली, मसाले भात बनवला. आता फक्त पुरी बनवायची राहिली आहे. 12:30 वाजलेत. पुरी बनवून झाली. आम्ही आज 4 जण आहे. आई पण आहेत, सासूबाई, श्रुती, मी आणि रोहन. पुरी बनवून झाली की देवाला नैवेद्य दाखल रोहन. मग
झालं बनवून सगळं. आता मी फोटोसाठी ठेवलं. हे श्रीखंड आहे थोडंसंच, अर्धा लिटर दुधाचं. कोशिंबीर आहे काकडीची, ते सासूबाईंनी केलं आहे. कैरी आणि डाळीची चटणी, आमरस, शेंगा घालून आमटी तूर डाळीची. हा मसाले भात आहे, पुऱ्या, बटाट्याची भाजी नेहमीची आपली पिवळी, आणि पापड तळलेत. झालंय. आता मी नैवेद्याचं ताट तयार करते. जरा जराच येते. नाही 2 पप्पांनी आता आमच्याकडे गेल्यावर 3 झाले. बसत नाही आहे. काका टीव्ही काकाला सांगाय, मला टीव्ही लावायला आवडत म्हणजे टीव्ही मोबाईलवर टीव्ही काय लावायचा, ते लावण्या चॅनेल बदला बदली करण्यात लावणे आणि टीव्ही बघणे वेळ लागतोय ते लवकर. जेवतो आता आम्ही सगळे. तुम्ही पण या जेवायला. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करा कोणी केलं नसेल तर.